हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. भांडी घासून झालेत आणि आता माझं चाललेलं आहे की फरशी वगैरे जिथं जिथं म्हणजे घाण सगळं झालेलं आहे ना, किचन वगैरे सगळं धुवून घेणार आहे. म्हटलं की एक एक असं हेच करायला नको, सगळं सरसकट पाणी टाकून ते धुवून घ्यावा सगळं. तर साबणाचं वगैरे पाणी सगळं केलं होतं आणि सगळं कडनं घासलं, जिथं जिथं काळं काळं झालं होतं ना ते सगळं घासून घेतलं. आणि समोरच बाथरूम आहे, त्याच्यामुळे मग बाथरूममध्ये सगळं पाणी जे आहे ते लावणार आहे मी इथं. तर अगोदर घासून घेतलं, त्यानंतर ते पाणी काढलं, परत सारखं सारखं ते दुसरं पाणी चेंज करत राहिले, त्याच्यामुळे स्वच्छ झाली सगळी फरशी. आणि एक प्रकारे म्हणजे नाही का सगळं धुवून गेल्यासारखं, निगेटिव्हिटी काढल्यासारखं सगळं व्यवस्थित असं धुवून झालं. आणि कोणतं पण म्हणजे आपण काम करतो ना, मनापासून जर केलं ना काम, तर त्याच्यामध्ये आपल्यालाच आनंद मिळतो. तर मला हे ना अगोदर असं वाटलेलं की आपल्याला म्हणजे कोणतं पण काम असेल ना तर कंटाळा यायचा अगोदर की नको बाबा हे असं नको करायला, आपल्या सोप्यात सोपं करून घेऊया. तर आज मला असं वाटलं की नाही, आपण छान फरशी पहिल्यांदाच मी केलं आहे असं, पहिल्यांदाच की घर धुतल्यासारखं पहिल्यांदाच. नाही तर मी पुसून वगैरे घ्यायचे आणि जेवढं घाण झालं तेवढंच तिथं घासायचं आणि पुसून घ्यायचं सगळं. तर पहिल्यांदा मी हे सगळं असं घासून डायरेक्ट पाणी मारू मारू स्वच्छ केलं. स्वच्छ झाले, कमी पण झाले स्वच्छ व्यवस्थित. हे भांडे जे आहेत ना ते लावायचे, तर मला लय राडा झाला घरामध्ये, सगळं काढलं आहे मी, त्याच्यामुळे लयच हे होते. बघा आता झालं आहे स्वच्छ सगळं. किचन पहिलं गोष्ट, मेन गोष्ट होती किचन, ते झाले साफ. आता भांडे हे लावून घेते मी. हे ठेवायचं आहे मला अजून रॅक वगैरे पण स्वच्छ झाले बघा, स्वच्छ घासून ठेवलं. आणि नंतर सगळे भांडे आता हे सगळे लावायचे. तोपर्यंत मी पाणी वगैरे ठेवते, मला आंघोळीला वाजलेत किती बघा 11:30. कधी व्हायचे सगळं. घासलेली भांडी इथं लावायला लागलेली आहे आणि ओढणीने पुसायला लागली. तर ती माझ्याकडं कॉटनचं काही कापडच नव्हतं, तर ओढणीने मी पुसले म्हणजे तसे झाले साफ, पण कॉटनच्या कपड्याने अजून ते व्यवस्थित दिसले असते. तर काय होतं माहिती आहे का, मी तसेच भांडे वगैरे कधी समीक्षा वगैरे भांडी घासते, तर त्याच्यामुळे ना तसेच भांडे आपण जेव्हा लावतो ना, तर त्याच्यामुळे ना ते सगळं असं हे होऊन जातं, लोखंडाचा गंज वगैरे लागतो त्या ह्याला,
काय म्हणतात ती रॅक जी आहे त्याला, तर त्याच्यामुळे ना भांडे एकदम असे लाल लालसर होतात कधी कधी, आणि रॅक पण पूर्ण असं लाल झालं होतं. आणि जेव्हा ते घासलं तेव्हा ते चकचक दिसायला लागलं, आणि जेव्हा ते म्हणजे घासायच्या अगोदर पूर्ण लाल गंज लागला होता सगळा त्याला. तर सगळं घासल्यानंतर अजून त्यालाच मला घासायलाच कितीतरी 1 पाऊण तास लागला, 1 ते पाऊण तास एवढं त्याला घासायला, स्वच्छ करायला. तर ते तरी बरं माझ्याकडे ते थोडंसं एक प्रोडक्ट होतं त्याच्यामुळे ते स्वच्छ झालं वगैरे. तर आता भांडे वगैरे लावून झालेले आहेत, कसे वाटतात बघा. 12:30 वाजत आलेत. आत्ताशी माझी आंघोळ झाली आणि सगळं आवरून मग काय नाही वाटत, सगळं आवरून मग बरं वाटतं. आता आंघोळ झाली. आता पोहे करायचे आणि ब्रेड आणलेले आहेत. आज काही जास्त स्वयंपाक नाही बनवणार, नाश्त्याला फक्त पोहे, ब्रेड आणि अंड हे असणार आहे, चहा वगैरे त्यासोबत. दमले मी 4 तास, 4 ते 4.5 तास माझा हात चालूच होता नुसता काम करत करत. पण सगळं स्वच्छ दिसतं आता, मला दाखवते मी. हे बघा, हे सगळं स्वच्छ केलं तरी ते डबे राहिले घासायचे, हे सगळं कोणा कापरा सगळा स्वच्छ झाला. ते जोरात लागलं गड्या. थोडं मोठं कापले. जोरात लागलं. गॅसचं घासत होते असं, दुखतंय लय बाबा. आज मी जोरात पडले पण तिथं, म्हणजे साफसफाई चालली का माझीच सफाई चालली काय कळा नाही मलाच. आणि साफसफाई म्हटलं ना घरात, हे काय ना काय होतंच. लय जोरात लागलं, लय जोरात रक्त. आता 2-3 वेळा धुतलं मी तरी पण ते रक्त गेलं आणि हातात थरथर कापायला लागलं. दुखते. आता हळद लावून म्हणलं ना की त्याच्यात हळदीने अजूनच हे होईल. गॅसच राहिला आहे तेवढा घासायचा माझा, बाकी झाले सगळं आवरून. बोट सर्दीशी झालं तर संध्याकाळचा स्वयंपाक कसा करणार बा. लय होते बाबा, लागलेले जोरात. ह्या पण बोटाला लागलं थोडंसं, आणि जे पडली ना हातच माझा असा हे झाला इथून पूर्ण अंग. आज ना पूर्ण अंग दुखायला लागलं, कारण लय जोरात पडले. तिथं सगळं ह्याचं पाणी होतं साबणाच्या पाण्यामध्ये अशी जोरात पडले का नाही, हे सगळं माझं हसडून निघालं सगळं अंग. कारण माझ्या हातात होती बादली पाण्याची, आणि सगळं खाली असं साबणाचं पाणी. चालता चालता जे पाय कसं स्लिप झाला कळलंच नाही, अजिबातच नाही. बरं झालं त्या हांड्यावर मी पडले नाही, नाहीतर माझं काही खरं नव्हतं बाबा. चला लावते काहीतरी ह्याला. गॅस घासत असताना मला लय जोरात लागलं, म्हणजे भरपूर ठिकाणी जखमा झालेल्या आहेत, बोटांना लागलेलं. पण आत्ता सध्या तर ही मोठी माझ्यासाठी जखम आहे, आणि ते आता खूप म्हणजे त्यातून रक्त पण गेलं. मी पाणी वगैरे टाकलं कापल्या, आणि नंतर हे 1-2 मिनिटांनी परत अजून 2 मिनटं तर रक्तच नव्हतं थांबत. तर ही साफसफाई काय परवडली नाही मला खरंच.